हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि खरं तर तुम्हाला माहित आहे की आपण फ्री मध्ये ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाईन ड्रेस क्लासचा 20वा दिवस। सो बोल करता 19 दिवस झालेले आहेत आणि ह्या 19 दिवसामध्ये आपण बरंच काही शिकलेलो आहोत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा शिकताय। सो मला खरंच खूप छान वाटतंय। सो असंच शिका, काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा, मी आहेच, ठीक आहे। सो चला मग आजच्या छानशा आणि नवीन टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपण याआधी काय काय शिकलेलं आहोत, जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये तुमची थोडीशी लिंक लागेल किंवा जर कोणाचा एखादा टॉपिक मिस झाला असेल तर तो कुठला मिस झालेला आहे तर हे सहज लक्षात येईल आणि संपूर्ण क्लासच्या आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओची एक प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये देते, जेणेकरून तुम्हाला एकाच लिंक मध्ये सगळे व्हिडिओज मिळून जातील, ठीक आहे। सो बघा, खरं तर हा जो काही ड्रेस क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केलेला। सो मग मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं की बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं ड्रेससाठी, ते सुद्धा परफेक्ट आणि मापाच्या ड्रेसवरून माप कशी घ्यायची। सो अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट असं सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढचा टॉपिक घेतला होता म्हणजे फायनली खरं तर आता आपला संपूर्ण एक ड्रेस स्टिच झालेला आहे, साधी सलवार आणि टॉप अस्तरचा कटिंग स्टिचिंग संपूर्ण। त्यानंतर आपण एक छान असा घागरा शिवलेला आहे, एवढंच नाही तर एक मस्त असा खणाचा वन साइड थोडा वेगळ्या लुक मधला फॅन्सी ड्रेस म्हणजे फ्रॉक स्टिच केलेला आहे छोट्या मुलीचा। त्यानंतर आपण पुढे घेतलेला आहे की प्लेटेड खूप छान असा फ्रॉक, खूप सारा घेर असेल आणि तुमच्याकडे सुद्धा खूप सारा कपडा अवेलेबल असेल तर तुम्ही तशा पद्धतीने नक्की स्टिच करू शकतात। सो तो सुद्धा घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण एक प्लाझो सेट घेतलेला आहे, म्हणजे तुम्ही त्याला कॉर्ड सेटही म्हणू शकता। तर त्याचं सुद्धा शॉर्ट टॉप आणि आपली प्लाझो पॅन्ट याची संपूर्ण आपली कटिंग झालेली आहे। आणि आता नुकतंच म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊवारी साडीची संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलं। खरं तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे, सो त्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि ते आतापर्यंत जेवढं काही शिकलेलं आहोत तर ते सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपले हे क्लासेसचे व्हिडिओ बघून घर बसल्या तुमच्या टाइमनुसार परफेक्ट असेल सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शिकता यावा यासाठी। सो बघा, मग आता हे सगळं झालेलं आहे आणि फायनली आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहे, ते म्हणजे आज आपण खणाचा 2 लेअर मधला खूप सुंदर असा फॅन्सी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू डिझाईन सोबतचा हा फ्रॉक शिकणार आहोत। तर आज मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग सांगणार आहे, किती फॅब्रिक लागतं, कशा पद्धतीने 2 लेअर ऍडजस्ट करायचे, कटिंग कशी करायची, माप कसे टाकायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर हे संपूर्ण कटिंग मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून सध्या खरं तर आषाढी एकादशी सुद्धा येत आहे। सो त्यामुळे तुम्ही असा छानसा खणाचा ट्रेंडिंग फ्रॉक सुद्धा नक्की स्टिच करू शकता। सो नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर फ्रॉक नक्कीच रेडी होईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही साईजचा परफेक्ट अशा न्यू पॅटर्न मधला मस्त असा खणाचा महाराष्ट्रीयन स्टाईल फ्रॉक सहजच कटिंग करता येईल, ते सुद्धा एकदम परफेक्ट, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। बघा, इथे मी हा खणाचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी अस्तर सुद्धा घेतलेला आहे। तर हा दोन्ही पण 2-2 मीटरचा आहे आणि याचा आपल्याला 2 लेअर मध्ये खूप छान असा खणाचा फ्रॉक शिवायचा आहे, ठीक आहे। तर हा आपण 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी शिवणार आहोत। तर कटिंगच्या आधी मेजरमेंट कुठले कुठले लागतात ते मी तुम्हाला सांगते। त्यासाठी लागतं आपल्याला उंची, छाती, कमरघेर, कमर उंची, शोल्डर, पुढचा गळा आणि मागचा गळा, ठीक आहे। तर हे बघा, या फ्रॉकची पूर्ण जी उंची आहे ती टोटल आहे 23 इंचाची, ठीक आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, 23 मधून जो काही कमर उंची आहे ती वजा करायची, म्हणजे इथे कमर उंची आहे 9, तर 23 वजा 9 करायचं आहे आपल्याला, ठीक आहे। तर तुम्ही पण जी काही तुमची टोटल उंची असेल फ्रॉकची त्यामधून जी काही कमरची उंची असेल ती वजा करायची आहे, ठीक आहे। तर जर थोडा मोठा फ्रॉक शिवत असाल तर ते माप चेंजेस होतील, जर का थोडा छोटा असेल तरी ते बदलतील आणि ह्या साईजचं असेल तर मग तुम्ही असंच टाकू शकतात, ठीक आहे। तर हे बघा, इथे मग आता 23 मधून आपल्याला 9 म्हणजेच कमर उंची वजा करायची आहे। तर इथे आता 23 मधून 9 गेल्यावर किती उरतात, मग 14, ठीक आहे। तर आता
हे 14 वेगळं करायचं असतं आपल्याला आणि हे 9 इंचाचं वेगळं कटिंग करायचं असतं. तर ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगतेच, पण लक्षात राहू द्या आता. आणि हे दोन्ही मग जॉईन करून आपली उंची तयार होते. ठीक आहे. त्यानंतर छातीमध्ये 3 इंच आपल्याला लुझिंगसाठी ॲड करायचे असतात आणि कमर घेरमध्ये पण 3 इंच. तर हे बघा 20.5 आणि 3 किती झाले मग 23.5 आणि इथे सुद्धा झाले 23.5. तर कमर घेर आणि छातीचं माप सेमच आहे. ठीक आहे. तर कमर उंची तर 9 आहे. त्यानंतर आता शोल्डर आहे इथे 10, तर त्याचं आपल्याला निम्म करायचं म्हणजे डिवाइड बाय 2. तर ते किती झालं मग 5. तर आता तुम्हाला इथे गळारुंदी 2च इंच घ्यायची आहे, पण शोल्डर 2.5 घ्यायचं का 3 घ्यायचं त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती शोल्डर टाकायचं. तर ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगेल. आणि त्यानंतर बघा पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्हींमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करायचे असतात. ठीक आहे. तर हे बघा मग इथं पुढचा गळा 3 झालेला आहे आणि मागचा 2.5 झालेला आहे. तर अशा प्रकारची ही मापं आहेत. तर आता आपण कटिंग करायला सुरुवात करूयात. तर इथे तुम्ही बघू शकतात, हे बघा मी हा खणाचा कपडा घेतलेला आहे आणि त्यासाठी मॅचिंग असं अस्तर सुद्धा घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कलरचा खणाचा कपडा घेऊ शकता. ठीक आहे. तर आता आपण याची कटिंग करूयात. तर याला आपण अस्तर लावून स्टिच करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आपण 2 लेअरमध्ये स्टिच करणार आहोत. त्यामुळे कटिंग कशी करायची ते व्यवस्थित नीट लक्ष द्या. आणि हा जो कपडा आहे तो मी टोटल 2 मीटर घेतलेला आहे. पुन्हा सांगते, त्याला डबल फ्रिल आहे म्हणजे डबल लेअरमध्ये आपण स्टिच करणार आहोत, त्यामुळे मग आपल्याला तो 2 मीटर लागतोय. सिंगलमध्ये असेल तर तुमचं 1.5 मीटरमध्ये सुद्धा स्टिच करून होईल. ठीक आहे. चला मग आता आपण सगळ्यात आधी आपल्या जो काही अस्तर आहे त्यावर कटिंग करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण कटिंग ही वरचा पार्टचं करत असतो म्हणजे कमरेपर्यंतचं. तर हे बघा हे ऑलरेडी 2 फोल्ड आहे, तर ते अजून एकदा फोल्ड करायचं म्हणजे टोटल ते 4 पदरी होणार आहे. तर आपल्याला 4 पदरी लागत असतं. ठीक आहे. आणि जी काही बंद बाजू आहे तिथून टाकायचं आहे आपल्याला जी काही उंची असेल ना ती. तर आता कमर उंची म्हणजे कमरेपर्यंत आपण वेगळं कट करणार आहोत आणि खालचं वेगळं कट करणार आहोत. तर हे बघा इथं कमर उंची किती होती आता 9 इंच होती. ठीक आहे. तर हे बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आहे बंद बाजूच्या साईडला आणि त्या 9 मध्ये आपल्याला 1 इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे म्हणजे टोटल 10 इंचाला आपण मार्किंग करून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर इथून टाकायचं आहे आपल्याला गळारुंदी आणि शोल्डर. तर मी इथे टोटल 4.5 इंचाला मार्किंग करते कारण की 2 इंचाचं गळारुंदी आणि 2.5 शोल्डर पाहिजे आहे त्यासाठी. ठीक आहे. म्हणजे रेडी ते 2चं होणार आहे, पण अर्धा इंच मार्जिन आणि जेवढं शोल्डर असेल तेवढाच मुंडा घ्यायचा. तर इथे 4.5 मुंडा घेतलेला आहे. त्यानंतर इथून टाकायचा आहे छातीचा 4था भाग. तर इथे लुझिंग ॲड करून मग तो 4था भाग टाकायचा आहे. तर हे बघा मग इथे 6ला मार्किंग करून घेतलेली आहे. तर कमर आणि छाती दोन्ही सेम आहेत. तर हे बघा या पद्धतीने मग जॉईन करून घ्यायचं आहे. आणि हे जॉईन केल्यानंतर जेवढं मार्जिन पाहिजे नसेल तुम्हाला 1.5 इंच किंवा 2 इंच तर तेवढं एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे. तर हे बघा मी इथे 1.5 इंच घेते. तुम्हाला जे जास्त हवं असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा इथे घेऊ शकतात. हे बघा मग 1.5 मार्किंग करायची आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आधीची लाईन होती फिटिंगची आणि नंतरची आहे मार्जिनची. त्यानंतर हे बघा आता मुंडाचं निम्म घेतलेला आहे 2.25 आणि 1 इंचाला मार्किंग केली क्रॉसमध्ये आणि आता मुंड्याचा जो काही आकार आहे तो द्यायचा आहे. तर इथे काही दोन्ही पुढचा आणि मागचा मुंडा दोन्ही सेमच घेणार आहोत आपण कारण की हा स्लीवलेस आहे त्यामुळे काही कमी जास्त करणार नाही. ठीक आहे. ते बघा ही आता वरच्या पार्टची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. तर आता जशी मार्किंग आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे. तर हे बघा मी ज्या पद्धतीने कटिंग करते तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे. हे बघा खालच्या साईडनेच सुरुवात केलेली आहे. त्यानंतर हे बघा हे वरती आणि व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे कारण की हे 4 पदरी आहे तर ते वर खाली होण्याचे चान्सेस असतात आणि कटिंग चुकली की मग कसं होतं की आपला ड्रेसही चुकू शकतो, वर खाली फ्रॉक होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक जरा कटिंग करायची आहे. तर हे बघा हा वरचा पार्ट कट झालेला आहे. व्यवस्थित फोल्ड करून हे बघा हे एक्स्ट्राचं किंचितसं राहिलेलं आहे ना तर ते आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. हे बघा तर हे सुद्धा आपल्याला इथून सेपरेट करायचं आहे म्हणजे एक पुढचा पार्ट होईल आणि एक बॅक साईड होईल आपला. ठीक आहे. हे बघा आता याचे गळे सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. तर बघा सेपरेट करून घेऊयात. हा पुढचा पार्ट आणि हा आपण मागचा पार्ट घेऊयात. ठीक आहे. ते बघा आधी आता इथे मार्किंग करूया गळ्याची. तर बघा 2 इंच गळारुंदी घेतली आहे आणि खाली बघा 3 इंचाला आपल्याला गळा घ्यायचा आहे म्हणजे 2.5 गळा आहे, अर्धा इंच मार्जिन आणि अशा पद्धतीने बॉक्स ड्रॉ केलेला आहे. तर गोल गळा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. इथे चौकोनीच ठेवायचा आहे त्यामुळे मग हे बघा अशाच पद्धतीने मार्किंग ठेवलेली आहे आणि कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे.
तर हे बघा, हा पुढचा गळा आता आपला कट झालेला आहे. तर आता सेम याच पद्धतीने आपल्याला बॅक साईडचा गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. तर बॅक साईडला आपल्याला चेन लावायची आहे, त्यामुळे आपण तो गळा छोटा घेणार आहोत. तर छोटा म्हणजे साधारणतः हे बघा, इथे मी 2.5 इंच घेत आहे, म्हणजे अर्धा इंच मार्जिन. आणि गळा रुंदी पण सेम 2 इंचच घ्यायची आहे. आणि आपल्याला तो बॉक्स काढून घ्यायचा आहे, जसं आपण पुढचं कटिंग करताना केलं ना, सेम त्याच पद्धतीने. आणि आता हा बॅक साईडचा आपण गोल गळा घेणार आहोत. ते बघा, गोल शेप द्यायचा आहे. तर क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून पण तुम्ही गोल आकार देऊ शकतात, किंवा डायरेक्ट जरी दिला तरी सुद्धा चालेल. आणि बघा, बरोबर गोल आकार तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा, पुढचा भाग मागचा भाग दोन्ही पण गळे आता आपले कटिंग झाले आहेत. तर आपण ते एकात एकच ठेवूयात, म्हणजे आपल्याला खणाचा कपडा कट करणं सोपं जाईल त्यासाठी, म्हणजे सोबतच ते दोन्ही पार्ट कट होतील. ठीक आहे. आता हे झालं वरचा पार्ट, तर आपल्याला खालचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा, हा उरलेला आपला पार्ट आहे, म्हणजे आपण जो काही वरचा भाग कट केल्यानंतर जो उरतोय ना तो. ठीक आहे. तर बघा, इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे ते आपल्याला कट करता येईल. आणि जेवढ्या तुम्हाला प्लेट्स हव्या असतील ना, तेवढं आपल्याला हे घ्यायचं असतं रुंदीला. आणि उंचीला जेवढी उंची असेल ना, तेवढीच एक्झॅक्टली इथे घ्यायची आहे. म्हणजे 9 वजा केल्यानंतर 14 उरतंय, तर आपल्याला 14 उंची घ्यायची आहे. ठीक आहे. तर इथे आपण 1 इंच मार्जिन ॲड करत असतो, पण इथे मी काही करणार नाही, कारण की अस्तर हे आपल्याला कमीच हवं असतं. तर मग खणाचा कपडा आपण 1 इंच एक्स्ट्राचं ॲड करून, म्हणजे 15ला मार्किंग करून घेणार आहोत. आणि हा आपण 14लाच मार्किंग करून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, ही जी काही रुंदी आहे ना, ती आपल्याला कसं, शक्यतो जी काही कमर असेल, तर कमर किती होती आता, 12 होती लुझिंग ॲड करून. तर मग आपण बऱ्याचदा इथे 24 घेत असतो, म्हणजे डबल घेतो, म्हणजे थोडंसं प्लेट्स टाकायला होतात. आणि थोडं जर एक्स्ट्रा तुम्हाला अजून पाहिजे नसेल, तर तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा घेऊ शकतात, म्हणजे जास्त प्लेट्स हव्या असतील तर. तर बघ, इकडे पण 14ला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि हे लाईन ड्रॉ करून घेऊयात आपण, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं येईल. ठीक आहे. तर आता ही खालच्या साईडची सुद्धा मार्किंग झालेली आहे. तर आता आपण हा खालचा पार्ट कट करून घेऊयात. तर हे बघा, हे कडेचं तर कट करून टाकूयात. आणि इकडून बघा, मी किंचितचा एखादं 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलंय, तेवढंच एखादी प्लेट एक्स्ट्रा येईल म्हणून लावून देते लुझिंगसाठी. ठीक आहे. तर एक्झॅक्टली मार्किंग केली, त्यावर कट केलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा, आता हा खालचा पार्ट सुद्धा कट झालेला आहे. तो वरच्या साईडला जॉईंट आहे, तर तो आपल्याला सेपरेट करायचा असतो, पण तो आपण नंतर करूयात. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपण तो नंतर जॉईन करणार आहोत. अर्धा इंच आपलं इथे मार्जिनसाठी जाणार, तर ती व्यवस्थित जेवढी उंची आहे तेवढी होणार आहे. ठीक आहे. आता हे अस्तर ठेवून आपल्याला खणाचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आता आपण वरचा पोर्शन जो आहे तोच कट करणार आहोत. तर तो आडवा तर काही बसणार नाही आहे, तर आपण उभीच घडी घालून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने 4 पदरीच घडी घालायची आहे. जसं अस्तर कट करताना घडी घातली ना, सेम तशीच. हे बघा. ठीक आहे. आणि हे बघा, थोडंसं मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कडेकडेने. ठीक आहे. ते बघा, आता हा वरचा पार्ट कट झालेला आहे. तर आता खालचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे. तर तो पण आपल्याला कसा, की जेवढ्या आपल्याला प्लेट्स हव्या असतात ना, तेवढं लागत असतं. तर हे बघा, हे मी स्ट्रेट कट करून घेतलेला आहे. आणि उंचीत आठवणीने 1 इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपण अर्धा वाढवलं तरी चालेल, कारण की काठाला खाली आपण काही टिप मारणार नाहीये, म्हणजे मग आपल्याला फक्त कमरेला जॉईन करण्यासाठीच मार्जिन लागणार आहे. तर मग ते मार्जिन किती लागणार आपल्याला, फक्त अर्धा इंच. ठीक आहे. तर मग मी इथे फक्त अर्धा इंचच मार्जिन ॲड करते. तर हे बघा, हे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे डबल. ठीक आहे. इथे मार्किंग केलेली आहे. आणि आता ती मार्किंग झाली रुंदीची. ठीक आहे. तर बघा, एवढं प्लेटसाठी उरते. ठीक आहे. एवढं सफिशियंट आहे. जर तुम्हाला अजून थोडं जास्त प्लेट्स हवे असेल, तर तुम्ही एक्स्ट्राचं पण कट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि आता उंचीची पण आपण मार्किंग करून घेऊयात. तर हे बघा, हे जे काही अस्तर आहे ते खाली सरकून ठेवूयात काठावर व्यवस्थित. आणि साधारणतः आता आपल्याला इथे 14.5 इंचाला मार्किंग करायची आहे, कारण की कमरची जी उंची आहे ती कट केल्यानंतर 14 उरलेला आहे. आणि आपल्याला इथे फक्त अर्धा इंच कमरेत जॉईन करण्यासाठी मार्जिन लागणार आहे, खाली काही लागणार नाहीये, कारण की खाली काट आहे ना, मग आपण काही खालच्या साईडला टीप नाही मारणार आहे म्हणून. ठीक आहे. तर हे बघा, मी 14.5ची मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता आपण ती लाईन मारून जॉईन करून घेऊयात, म्हणजे ते कटिंग करायला आपल्याला सोपं जाईल आणि ते सरळ सुद्धा येईल, कुठे काही तिरकं सुद्धा होणार नाही. ठीक आहे.
आता हे बघा जी मार्किंग केलेली आहे ना तेवढंच आपल्याला कट करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला थोड्याशा एक्स्ट्राच्या प्लेट हव्या आहेत तर तुम्ही थोडा एक्स्ट्रा सुद्धा इथे कट करू शकतात. तर मी बघा जसं अस्तरचं किंचितसं घेतलं होतं ना 1 सव्वा इंच, तेवढंच इकडे सुद्धा मार्किंगचे तिथे थोडंसं घेतलेलं आहे. जास्त काही घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. हे बघा आता हा खालचा पार्ट पण आपला कट झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डबल लेअर आहे. ठीक आहे. आणि डबल लेअर असल्यामुळे आपल्याला अजून एक लेअर याचा कट करायचा आहे, पण तो पण झिगझॅगमध्ये आहे, म्हणजे असं थोडासा तिरका आहे आणि तिथे काट पण आला पाहिजे. तर मग तसं असेल तर कशी कटिंग करायची हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे बघा मी त्यावर ह्या पद्धतीने हे ठेवून घेतलेलं आहे आणि एकदा बघते की आपल्याला कुठून स्टार्ट करायचं आहे. एकदा अंदाज घेते की केवढा कपडा लागेल. ठीक आहे. तर आता बघा एकच लेअर आपण ओपन करून घेऊयात, कारण की आपल्याला फक्त पुढच्या साईडला डबल लेअर लावायचं आहे, बॅक साईडला लावायचं नाहीये. तर आता कटिंग करताना हे बघा हे उलटं ठेवावं लागणार आहे आपल्याला, कारण की ते तिरकं हवं आहे, पण काठ हे सरळच आहे ना. काठ आहे म्हणजे ते काठ खाली आलेच पाहिजे. तर हे बघा मग मी काय करते आता काठ हे बघा इथे ठेवून घेते, म्हणजे ते सरळ राहील. आणि खालच्या साईडला मग हे बघा मार्किंग करून घेतलेली आहे बघा तिरकी, अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे ते जॉईन केल्यानंतर ते सरळ जॉईंट होईल, पण खाली हे काठ झिगझॅगमध्ये आपल्याला दिसणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे बघा आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना त्यावरच आपण कटिंग करून घेऊयात, म्हणजे मग व्यवस्थित येईल. जर तुम्हाला थोडा तिरकं कमी पाहिजे नसेल तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे थोडंसं हे बघा मार्किंग आहे ना त्यावर कट करून घ्यायचं आहे मग व्यवस्थित. ठीक आहे. आता हे झालेलं आहे बघा. मग आपण ह्या पद्धतीने ते जॉईन करणार आहोत आणि मग प्लेट्स येतील त्याच्या. हे बघा ह्या पद्धतीने मग बरोबर ते 2 लेअरमध्ये आणि ती तिरकं पण येईल झिगझॅगमध्ये. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा इथं थोडंसं कमी पडते आपल्याला, तर मग तिथे आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. तर मग त्या जॉईंटसाठी आपण थोडासा कपडा कट करून घेऊयात. तर बघा जो उरलेला आहे ना त्याचाच घ्यायचा आहे आणि आपल्याला काठ हवा आहे खालच्या साईडला, म्हणून बघा मग बरोबर काठाच्याच साईडचं अंदाजे थोडंसं जेवढं कमी होतं ना तेवढं कट करून घेतलं, म्हणजे थोडं एक्स्ट्राच घेतलेलं आहे. जॉईन केल्यानंतर आपण एक्स्ट्राचं कट करू शकतो. ठीक आहे. आणि हे बघा ह्या पद्धतीने जॉईन करायचं आहे. तर मग हे बघा त्यावर उलटं ठेवून इथे पिन लावूयात, म्हणजे जॉईन करणं आपल्याला सोपं जाईल. हे बघा ह्या पद्धतीने ते तयार होईल मग. ठीक आहे. तर हे बघा मग हे एक्स्ट्राचं जे काही आपल्याला फ्रिल टाईप लावायचं होतं त्यासाठी तो कपडा कट झालेला आहे. हा खालचा अस्तर आणि खणाचा कपडा कट झालेला आहे पूर्ण, आणि हा वरचा पार्ट सुद्धा आपला कटिंग झालेला आहे. तर ही आपली खण फ्रॉकची पूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर अस्तर आणि खणाचा कपडा दोन्ही आपण कट केलेला आहे. त्याचबरोबर ही डबल लेअर आहे, तर ते लेअर असेल तर कशी कटिंग केली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गळे, गळारुंदी, शोल्डर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाशाने स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर बघा मग फायनली खूप छान अशी परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे. खरं तर मी संपूर्ण कटिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्सही सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी छान असं ह्या खणाच्या 2 लेअर खणाचा फ्रॉक आहे खरं तर त्याची परफेक्ट कटिंग सहजच करताय. सो ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.